अतिशय वाईट वाटतं की 23 वर्ष झाले पण तरी पण अजून आपण पुण्याच्या जे लंग्स ऑफ द सिटी म्हणतो किंवा फुफ्फुस आहेत आपल्या शहराची म्हणतो, हिल्स आहेत, त्याच्यासाठी अजून आपण लढतोय. वास्तविक क्लिअर असायला पाहिजे की ही ओपन स्पेसेस आपण जतन केली पाहिजेत, जपायला पाहिजेत अनेक गोष्टींसाठी, जे मी तुम्हाला सांगणार आहे. आता जे आम्ही तुम्हाला सांगितलं, हा लढा अनेक वर्षापासून चालू आहे. मला आठवतंय 1997 मध्ये 1997 मध्ये मी महापौर होते पुणे शहराची, आणि त्यावेळेला अनेक गावांचा समावेश पुणे शहरात झाला होता. त्याच्यानंतर काही काटछाट होऊन ती गावं 23 गावं राहिली, आणि त्यावेळेपासून मग डेव्हलपमेंट प्लॅन बनवायचा एक योजना आली, जी करावीच लागते MRTP ऍक्टच्या अन्वये. त्याप्रमाणे तो प्रोसेस सुरू झाला. 2002 मध्ये तो प्रोसेस सुरू झाला, आणि 2005 मध्ये फायनली पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडी मिटिंगनी ह्या टेकड्या आपण आरक्षित केल्या पाहिजेत, ह्या पद्धतीचा ठराव डेव्हलपमेंट प्लॅनच्या बरोबर शासनाकडे रॅटिफिकेशनसाठी पाठवला. अर्थात मी हे अतिशय थोडक्यात सांगते, ह्याच्यासाठी फार मोठा लढा द्यावा लागला, कारण जे जनरल बॉडीमध्ये मांडणी केली होती की या हिल्सवर आपण बांधकाम अलाव करायचं. पण मी असेल आणि माझ्याबरोबर काही जण असतील ज्यांनी आम्ही टोटली विरोध केला की याच्यावर बांधकाम करून चालणार नाही, दीज आर लंग्स ऑफ द सिटी. आणि त्याच्यानंतर मीडियानी आणि पुणेकर नागरिकांनी, अगदी लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अक्रॉस एव्हरी इकॉनॉमिक स्ट्राटा रस्त्यावर उतरले, आणि 90,000 सह्या की आम्हाला ह्या टेकड्यांवर बांधकामं नकोय या पद्धतीचा ठराव करून मग तो महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे गेला. ह्या टेकड्या आपण बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणून आरक्षित केल्या पाहिजे. आपल्याला कल्पना असेल की हे 23 गावांचा तो डीपी होता. आधी झालेला डीपी होता तो जुन्या शहराचा होता, आणि जुन्या शहरामध्ये ज्या टेकड्या आहेत त्याला HTHS म्हणजे हिल टॉप हिल स्लोप ह्याला झोनिंग केलं गेलं होतं, आणि ह्या झोनिंगमध्ये 1 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर 4% बांधकाम हे अलाव केलेलं होतं. हे झालं जुन्या शहराचं. आणि ह्या डीपी बद्दल ज्याच्यात मी म्हणते, ज्याच्यात 90,000 सह्या आला, तो होता 23 गावांचा डीपी. ह्या 23 गावांच्या डीपीमध्ये जे हिल्स होते त्याला प्लॅनिंग कमिटी, ज्याच्यात अनिता बेनजर पण एक मेंबर होत्या, त्याच्यामध्ये त्यांनी ह्या टेकड्या आरक्षित झाल्या पाहिजेत ह्या पद्धतीचा ठराव करून जनरल बॉडीने त्याला मान्यता दिली. याचा अर्थ असा होता की महानगरपालिकेने ह्या टेकड्या अक्वायर करायच्या, आणि ह्या टेकड्या नो कन्स्ट्रक्शन आहे. तर ह्या पद्धतीचा ठराव मान्य झाला, शासनाने तो रॅटिफाय केला. त्याच्यावर कॉम्पेन्सेशन आता किती द्यायचं हा मूळ मुद्दा त्यावेळेला राहिला होता, आणि त्याच्यामध्ये शासनाने मग एक कमिटी स्थापन केली, ज्याला जैन कमिटी रिपोर्ट असं आपण त्याचं रेकग्निशन त्या नावाने आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की त्या 1600 हेक्टर जमीनपैकी जवळजवळ 700 हेक्टर जमीन ही गव्हर्नमेंटचीच आहे, त्यामुळे ती मोफत मिळणार आहे. राहिलेली जी जमीन आहे ती 950 हेक्टर जमीन ही प्रायव्हेट ओनर्सची आहे, आणि म्हणून त्यांना मोबदला दिला पाहिजे. पण आता हा मोबदला किती हा प्रश्न होता. त्यामुळे जैन कमिटी रिपोर्टनी त्याचा अभ्यास करून 8% TDR द्यावा, त्याला ग्रीन TDR असं नाव दिलं. आणि जर एका वर्षात लँड ओनर्सनी ते महानगरपालिकेला सबमिट केलं तर 2% एक्स्ट्रा TDR दिला जाईल, जेणेकरून 10% TDR दिला जाईल. या पद्धतीचा ठराव त्या ठिकाणी जैन कमिटीच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आला. हे होऊन सुद्धा आज शोकांतिका आहे की गव्हर्नमेंटनी एकही पाऊल पुढे टाकलं नाही. 3 गोष्टी गव्हर्नमेंटच्या केल्या पाहिजे होत्या. माझ्याकडे इथं सर्क्युलर आहे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी स्वतः असं म्हटलंय की उपग्रहीय छायाचित्राद्वारे प्राप्त माहिती दर 6 महिन्यांनी करायची. दर 6 महिन्याला सॅटेलाइट इमेजेस काढले पाहिजेत. या पद्धतीचं एक नोटिफिकेशन शासनाने काढलं. 2005 साली एकदा काढलं, आणि त्याच्यानंतर पुन्हा 2016 मध्ये काढलं. आणि ह्याच्यामध्ये नेमकं हेच म्हणत होतं हे नोटिफिकेशन आणि शहरीकरण होत आहे, फार झपाट्याने अनधिकृत बांधकामं होत आहेत, आणि ह्या अनधिकृत बांधकामांना आळा घालायचा असेल तर तुम्हाला सॅटेलाइट इमेजेस काढावे लागतील. ते सॅटेलाइट इमेजेस काढून प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला ते सॅटेलाइट इमेज त्यांच्या एरियाचे द्यायला पाहिजे. त्या वॉर्ड ऑफिसरनी बीट ऑफिसर्स नेमले पाहिजे, ज्यांनी त्यांच्या मॅपवर मॅपिंग करायचं की अधिकृत बांधकामं किती आहेत, प्रस्तावित किती आहेत आणि इलिगल किती आहेत. आता महानगरपालिकेला आपण जर विचारलं की 2005 ते 2016 दोनदा हे नोटिफिकेशन काढून तुम्ही ह्याच्यावर काय केलं, तर मी तुम्हाला शाश्वतीने सांगते की त्यांनी सॅटेलाइट इमेजेस आतापर्यंत काढली नव्हती. प्रत्येक आयुक्त यायचे, त्यांना मी पत्र द्यायचे की सॅटेलाइट इमेजेस काढणं तुम्हाला अनिवार्य आहे, तुम्ही करत नाही आहात. आता सॅटेलाइट इमेजेस काढायला सुरुवात केली, पण ती सॅटेलाइट इमेजेस अनधिकृत बांधकामं मॅपिंग करायला वापरत नाहीये, प्रॉपर्टी टॅक्ससाठी वापरतात. ठीक आहे,
यू डू इट प्रॉपर्ली, यू कॅन फिल्टर अँड यूज इट मल्टिपल कारणासाठी तुम्ही वापरू शकता. पण ज्या कारणासाठी तुम्हाला सॅटेलाइट इमेजेस क्लिअरली लिहिलेले आहेत ते मात्र ते करत नाहीयेत. आणि त्यामुळे आज त्यांना सांगण्याचा हेतू काय, शासनाला सांगताना म्हणतात खूप अनाधिकृत बांधकामं होतात, मग तुम्ही काय केलं, तुमची ड्युटी होती, वाय डिड यू फेल. आणि दुसरं एक अत्यंत महत्वाची आणखी एक गोष्ट आहे की हे सॅटेलाइट इमेजेस काढायचे, बीट ऑफिसर्सना द्यायचे, पण त्याच्यावर आणखीन एक नोटिफिकेशन काढलं गेलं आणि त्याच्यानंतर MRTP ऍक्टमध्ये 56A हे अमेंडमेंट केलं गेलं, सेम की जर त्या बीट ऑफिसरनी किंवा डेझिग्नेटेड ऑफिसरनी त्या बांधकाम जे अनधिकृत आहेत त्याच्यावर कारवाई करण्यात कसूर केला तर त्याला 25,000 रुपये फाईन आणि 3 महिने इम्प्रिझनमेंट होऊ शकते. एकही कायदा आतापर्यंत शासनाचा असा नाहीये की ऑफिसरला तुम्ही फाईन किंवा इम्प्रिझनमेंट करू शकता, पण दिस इज द फर्स्ट एव्हर. हे असून सुद्धा आपण बघतो की अनधिकृत बांधकामं झाली, मग शासनाने काय केलं. आणि परत पुणेकर नागरिकांनी जे सांगितलं आम्हाला टेकड्या वाचवायच्या आहेत त्याच्यावर तुम्ही परत गदा आणता, दिस इज नॉट करेक्ट. ह्या झाल्या 2 गोष्टी. तिसरी गोष्ट मगाशी म्हटल्याप्रमाणे जैन कमिटी रिपोर्टनी जर सांगितलंय की 8% ह्यांना मोबदला TDRच्या स्वरूपात द्यायचा, मग तो का नाही दिले आतापर्यंत, त्याच्यावर काहीही कारवाई केली गेली नाहीये. सो ऍट एव्हरी स्टेप गव्हर्नमेंट हॅज फेल्ड. आणि आज जे पुणेकर नागरिकांची मागणी आहे की आम्हाला हिल्स आबादित राहिले पाहिजे त्याच्यावर आता तुम्ही गदा आणायला निघाले. हिल्स ज्यावेळेला आम्ही त्या हिल्ससाठी भांडलो त्यावेळेला मला आठवत आहे की हिल्स हे पुण्याची पहचान आहे, ती रेकग्निशन आहे, पुण्याची ओळख आहे आणि म्हणून आपण भांडत होतो. पण आता हे हिल्स आणखीन महत्वाचे झाले. जसजसं आपल्याला इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन, क्लायमेट चेंज, क्लायमेट रेसिलियन्स ह्याच्याबद्दल आपण बोलतो त्याला या टेकड्या आणखीन महत्वाच्या झाल्या हे आपल्याला कळत आहे. आज आपल्याला माहित आहे की एकतर हे बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट्स आहेत, दुसरं म्हणजे जी ओपन एरिया पाहिजे शहरांना त्याच्यामध्ये ह्या टेकड्यांचा समाविष्ट होतो. प्रत्येक 1000 माणसामागे, प्रत्येक लाख माणसाप्रमाणे URDPFI प्रमाणे नॉर्म्स आहेत की एवढ्या ओपन स्पेसेस पाहिजेत, त्याच आज मुळात कमी आहेत आणि त्याच्यात पण आता तुम्हाला बांधकाम अलाव करायचं आहे, हे चुकीचं आहे. तिसरी गोष्ट, हिल्स या कॅचमेंट एरियाज आहेत, पाऊस ज्याला पडतो त्याला त्याच्यात पाणी सीप होतं आणि ऍक्विफर्स, ग्राउंड वॉटर हे चार्ज होतं. आपल्याला कल्पना असेल की आज पुणे शहरात जवळजवळ 400 वेल्स आहेत जे लोकांनी विहिरी केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे 4820 बोरवेल्स आहेत ज्याच्यामधनं पाणी अजूनही मिळतं. हे जर आपण हिल्सवर कॅपिंग करून टाकलं त्याच्यावर आणि 4% बांधकाम किंवा 8% बांधकाम म्हणजे थोडंच आहे असं काय फार नाही असं नाही होत, कारण त्याच्याबरोबर पाण्याची लाईन, ड्रेनेजची लाईन, रस्ते, बाकी सगळं येतं आणि त्यामुळे हे बांधकाम 4% 8% राहत नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने होतं. म्हणून ह्या टेकड्या आपल्याला आबादित ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. शोषून घेण्याची क्षमता ही फक्त ओपन एरिया, हिल्स, ग्रीन कव्हरमध्ये आहे आणि ते पण आपण काढून टाकलं तर ऍज इट इज तुम्ही तुमच्याच माध्यमातून आम्हाला वाचायला मिळतं किंवा रिअल टाइम पाहिलं एअर पोल्युशन शहरात किती आहे. कित्येक महिन्यात आपण दिल्लीपेक्षा वर्ष असतो आणि जगातल्या 50 सगळ्यात प्रदूषित शहरामध्ये 40 शहरं ही भारतातली आहेत, त्याच्यात दिल्ली 1 नंबरचं आहे. पुणे अजून तिथं आलं नाहीये, पण पुणे जर दिल्लीपेक्षा वाईट असेल तर निश्चित पुण्याचं पण तिथं कुठेतरी समाविष्ट होण्यात लवकरच आपल्याला बघायला मिळेल. तर ही गोष्ट लक्षात घेता पुणे हे गॅस चेंबर होता कामा नये. शेवटी क्वालिटी ऑफ लाईफ आणि हेल्थ ऑफ पीपल हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्हाला क्वालिटी ऑफ लाईफच नसेल, तुम्हाला नुसतं शहर असेल आणि त्याच्यात तुम्हाला शुद्ध हवा नसेल तर अशा जगण्याला काही उपयोग नाहीये. आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने शहर टिकवायचं असेल, सस्टेनेबल ठेवायचं असेल तर आपल्याला टेकड्या वाचवल्याच पाहिजेत. हे नोटिफिकेशन निघाल्यानंतर 8 एप्रिलला नोटिफिकेशन निघालंय. 1 महिना दिलेला आहे या कमिटीला हा सगळा अभ्यास करण्यासाठी. वास्तविक आज पुणे शहरात एवढ्या कंपनीज आहेत, अनेक लोकांची आम्ही सगळी मंडळी बोलत असतो आणि ते सगळे CSR मध्ये त्याला क्लिनिंग करायला तयार आहेत. बायोडायव्हर्सिटी टिकून ठेवण्यात, कारण सगळीकडे झाडं लावली पाहिजे असं नाही, पण त्याचं संरक्षण करणं हे गरजेचं आहे. तुम्ही कुठलाही प्लॅन महानगरपालिकेचा काढा, डेव्हलपमेंट प्लॅन 1987चा काढा किंवा आता झालेला CDP सिटी डेव्हलपमेंट प्लॅन जो 2041 पर्यंतचा आहे, प्रत्येक ह्या डॉक्युमेंटमध्ये दिलेलं आहे की हिल्स आबादित ठेवले पाहिजे, हिल्स हे टिकवले पाहिजेत बिकॉज दे आर लंग्स ऑफ द सिटी. मग एका बाजूला जर महानगरपालिका असं म्हणत असेल आणि दुसऱ्या बाजूला आज हे तुम्ही बांधकाम अलाव करणार असाल तर हे दुतोंडी शस्त्र चालणार नाही. आमचं असं म्हणणं आहे की आज आम्ही सगळे सह्या गोळा करतोच, पण आज प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे
की आम्ही महानगरपालिकेला देखील सांगणार आहोत, आग्रह धरणार आहोत की तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन, सीडीपी, ESR ह्याच्यामध्ये जे जे मांडलंय की या हिल्सला सेफ ठेवलं पाहिजे, तीच बाजू तुम्ही टिकवून धरली पाहिजे इव्हन स्टेट गव्हर्नमेंटच्या समोर. त्यामुळे आयुक्तांना त्या पद्धतीचं आम्ही पत्र देणार आहोत की युअर स्टँड विल ऑल्सो हॅव टू बी दॅट वी हॅव टू सेव्ह दिस हिल्स ऑफ पुणे. आतापर्यंत कन्सिस्टंटली डॉक्युमेंट्समध्ये आलंय, आता ह्यापुढे तुम्ही शासनाला सांगताना सुद्धा ते केलं पाहिजे. तुमचा फेलियर हा शहराच्या सिटीजन्सवर लागू नका. they have failed, so you don't make sure that you implement the hills reservation.